हॅलो डिअर स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन डिसीजेस बघणार आहोत. फर्स्ट आहे डायबिटीज आणि त्याच्यानंतर आपण बघणार आहोत हार्ट डिसीजेस. हे दोन्ही देखील डिसीजेस एकमेकांशी को रिलेटेड आहेत. डायबिटीज तुम्हाला माहिती आहे, ज्याला आपण मराठीमध्ये मधुमेह असं म्हणतो. आता हा डायबिटीज होण्यामागचे रिझन्स काय काय आहेत किंवा डायबिटीज ॲक्च्युली होतो म्हणजे काय होतं हे थोडंसं आपण डिस्कस करूयात. हे जे डिसीजेस आहेत त्याची इन्फॉर्मेशन सांगताना मी बरीचशी इन्फॉर्मेशन डिसीजशी रिलेटेड तरी आहेच, पण टेक्स्टबुकमध्ये नाही दिलेली असे देखील सांगितली जाते आहे, जस्ट तुमचं नॉलेज इन्क्रीज होण्यासाठी. सो आता हा जो डायबिटीज आहे तो काय प्रकार आहे बघूयात. तुम्हाला हे तर माहिती आहे स्टुडंट्स की जेव्हा आपलं बॉडीमध्ये जे आपण फूड इनटेक करतो त्या फूडचं प्रॉपर डायजेशन झाल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन शुगरमध्ये होतं, हे तर सगळ्यांना माहितीच असेल. आणि ती फॉर्म झालेली शुगर आपल्या ब्लडमध्ये रिलीज केली जाते. आता ह्या शुगरचं काम काय असतं किंवा ही शुगर ब्लडमध्ये मिक्स झाल्यानंतर त्याचं पुढे काय होतं, तर ब्लड थ्रू ती शुगर आपल्या बॉडीमधल्या प्रत्येक सेलला प्रोव्हाइड केली जाते आणि मग त्याचा यूज करून सेल आपले फंक्शन्स परफॉर्म करतात. ओके, आता जेव्हा डायबिटीज होतं तेव्हा काय होतं, ही जी ब्लड शुगर आहे, ब्लडमध्ये जी मिक्स झालेली शुगर आहे, तर त्या शुगरचं सप्लाय हा आपल्या नॉर्मल ब्लड सेल्सना होत नाही. सेल्समध्ये ती शुगर पोचवली जात नाही, ती शुगर ॲज इट इज ब्लडमध्येच राहते. आता ॲक्च्युली ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इम्पॉर्टंट रोल असतो इन्सुलिन नावाच्या एका केमिकलचा, की जे आपल्या पॅनक्रियाजमध्ये सिक्रीट होतं. आपल्या बॉडीमध्ये असणारे पॅनक्रियाज हे जे इन्सुलिन आहे ते सिक्रीट करतात. कधी, जेव्हा ब्लडमधल्या ग्लुकोजचं म्हणजे शुगरचं लेवल जेव्हा हाय होईल, ती कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी पॅनक्रियाज इन्सुलिन सिक्रीट करतात. नॉर्मली आफ्टर हॅविंग फूड शुगर लेवल वाढते, सो त्यावेळेस पॅनक्रिया हे इन्सुलिन सिक्रीट करतात आणि ब्लडमध्ये असणारी जी शुगर आहे तिचं अमाऊंट रेग्युलेट करतात. म्हणजे काय करतात, तर त्या शुगरचं कन्व्हर्जन हे एनर्जीमध्ये करण्याचं काम, हे म्हणजे सेलपर्यंत जाऊन त्याच्यापासून एनर्जी फॉर्मेशन होण्याचं काम हे त्याला हेल्प करतो आपला इन्सुलिन. आता काय होतं ह्या सगळ्या डायबिटीजमध्ये बघा, हे जे मी तुम्हाला सांगितलं की ब्लडमधून ती शुगर सेलमध्ये जात नाही, ती ॲज इट इज ब्लडमध्येच ॲक्युम्युलेट होऊन राहते, ज्याला आपण डायबिटीज असं म्हणतो. आता हे होण्यामागची भरपूर सारी कारणं आहेत. त्याच्यामध्ये हेरिडिटी येते, लॅक ऑफ एक्सरसाइज, हॅविंग नॉट प्रॉपर डाएट, हे जे सगळे लाईफस्टाईल जे आपण कालच्या लेक्चरमध्ये पण डिस्कस केलेले होते, तेच बरेचसे फॅक्टर्स आहेत डायबिटीज होण्यामागे देखील. जनरली हेरिडिटरी पण आपल्याला जास्त पर्सेंटेज दिसून येतं हे डायबिटीज होण्यामागं. म्हणजेच की तुमच्या आधीच्या जनरेशन्समध्ये जर कोणाला डायबिटीजचा त्रास असेल तर तो तुम्हाला होण्याचे चान्सेस देखील जास्त असतात. सो हे काही फॅक्टर झाले. आणि मग ह्याची ट्रीटमेंट म्हणून बघा, तुम्हाला माहिती असेल की इन्सुलिन दिलं जातं. हे इन्सुलिन आयदर टॅबलेटच्या फॉर्ममध्ये किंवा लिक्विड इंजेक्शनच्या फॉर्ममध्ये देखील दिलं जातं, डिपेंडिंग ऑन द सिव्हिअरिटी ऑफ द डिसीज. तुमची बॉडी किती प्रमाणात स्वतः इन्सुलिन सिक्रीट करते आहे त्याच्यावरती तुमचा इन्सुलिनचा जो डोस आहे तो ठरवला जातो. जर कमी प्रमाणात म्हणजे त्याचं डॅमेज जे आहे, पॅनक्रियाचं फंक्शनिंगचं डॅमेज हे जर जास्त नसेल तर छोटीशी गोळी ती आहे ती दिली जाते. पण डॅमेज जर जास्त असेल, पॅनक्रियाज जर प्रॉपरली फंक्शन करत नसतील, तर हे इन्सुलिन तुम्हाला लिक्विडच्या म्हणजे इंजेक्शनच्या स्वरूपात देखील दिलं जातं. त्याचे डोसेस पण त्या प्रकारच्या सिव्हिअरिटीवरती डिपेंड करतात. जेवढा हाय डॅमेज असेल तेवढा हाय डोस तुम्हाला इन्सुलिनचा आउटर किंवा एक्सटर्नली सप्लाय केला जातो आणि मग हे इन्सुलिन तेच काम करतं जे आपल्या बॉडीमधून सिक्रीट होणारं जे नॉर्मल इन्सुलिन करतं. म्हणजेच आपली बॉडी जर प्रॉपर इन्सुलिन सिक्रीट नाही करू शकली तर ते इन्सुलिनचा जो डोस आहे, आपल्याला रिक्वायर्ड डोस आहे, तो एक्सटर्नली दिला जातो आणि ही ब्लड शुगर रेग्युलेट करण्याचं फंक्शन ते एक्सटर्नली दिलेलं ग्लुकोज इन्सुलिन करतं. सो हे झाली बेसिक इन्फॉर्मेशन रिगार्डिंग डायबिटीज. आणि मग हे होऊ नये, आपल्याला डायबिटीज होऊ नये यासाठी बरेचदा ज्यांना हेरिडिटरी फॅक्टर जास्त असतो, म्हणजे आईला आहे, वडिलांना आहे किंवा आजी आजोबांना आहे, अशी जर हिस्ट्री असेल तर त्या लोकांनी स्वतःची जास्त काळजी घेतली पाहिजे.
जेणेकरून शुगरी जे फूड आहेत तर त्याचं कन्झम्पशन लिमिटेड तुम्ही ठेवलं पाहिजे, कारण तुम्हाला हे माहिती असेल की शुगर हे एक प्रकारचं पॉयझन आहे असं कन्सिडर केलं जातं. विष म्हणजे आपण असं इमॅजिन करा की तुम्ही जेव्हा जेव्हा शुगर खाताय तर तुम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये नसलेलं पण कमी कॉन्सन्ट्रेटेड अशा पद्धतीचं विषच खाताय की ज्याचा तुम्हाला बॉडीला ॲज सच काही यूज नाही, त्याचा हार्मच होतो. मग तुम्ही म्हणाल शुगर आम्ही खायचीच नाही का? येस, ऑफकोर्स तुम्ही खायची, बट जी नॅचरल सोर्सेसपासून मिळालेली आहे अशी शुगर आपण जास्त प्रेफर करायची. तुम्ही म्हणाल मॅडम खूप काही काही आपल्याला ज्ञान सांगत बसलेत, पण हे तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि म्हणूनच हा सगळा पार्ट तुमच्या सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेला आहे. सो आता आपण स्टेप बाय स्टेप बघू ह्या डायबिटीजची इन्फॉर्मेशन जे तुम्हाला सांगितली ती पॉईंट वाईज कशा पद्धतीनं तुम्ही एक्सप्लेन कराल ते बघूयात. सो डायबिटीज म्हणजे काय तुम्हाला सांगितलं की एक्सेस ऑफ शुगर लेवल इन द ब्लड. आपल्या ब्लडमध्ये शुगरची लेवल एक्सेस होणं त्याला म्हणायचं डायबिटीज. आता हे डायबिटीजचे सिम्पटम्स काय काय आहेत तर ओळखायचं कसं आपल्याला डायबिटीज आहे. एक म्हणजे डायबिटीज झालेल्या पर्सनच्या जखमा ज्या असतात त्या प्रॉपरली किंवा लवकर भरून येत नाहीत. आपली कशी एखादी जखम झाली की ती काही दिवसांमध्ये भरून निघते, पण जर तुम्हाला हायर डायबिटीज असेल किंवा डायबिटीज जरी असेल तरी ह्या जखमा ह्या तुम्हाला लवकर भरून येत नाही. शिवाय त्याच्या इनिशियल स्टेजेसमध्ये त्या पर्सनला रात्रीच्या वेळेस जर युरिनेशन फ्रिक्वेंटली होत असेल, नॉर्मली आपण झोपल्यानंतर आपल्याला युरिनेशनचे जे सेन्स आहे तो होत नाही, इजंट इट. परंतु जर तुम्हाला डायबिटीस असेल तर तुम्हाला रात्रीतून वारंवार उठून युरिनेट करावं लागतं. हे एक इम्पॉर्टंट त्याचं सिम्पटम आहे. अचानक वजन वाढणे किंवा अचानक वजन कमी होणे हे देखील त्याचे सिम्पटम्स आहेत, मेजर असे सिम्पटम्स की बघितल्या जर तुम्हाला जर ओळखायचं असेल की आपल्याला डायबिटीस आहे की नाही तर तुम्ही ह्या गोष्टी मॉनिटर करू शकता. सो सिम्पटम्समध्ये पहिलं सिम्पटम मी काय सांगितलं, फ्रिक्वेंट युरिनेशन, ॲट नाईट. दिवसा तर होतंच, पण दिवसा आपण जागे असतो तर त्याच्यावरती आपला कंट्रोल असतो, पण झोपेतनं उठून जर तुम्हाला युरिनेशनचं सेन्स होत असेल तर तिथे तुम्ही समजून जायचं की काहीतरी बॉडीचं आपली सिस्टम ही बिघडलेली आहे. त्यानंतर इन्क्रीज्ड और इन्क्रीज्ड ओबेसिटी म्हणू आपण, किंवा अचानक होणारा वेट लॉस और वेट लॉस हे काही मेजर असे सिम्पटम्स आहेत डायबिटीसचे. त्यानंतर ह्याचे रिझन्स काय काय आहेत जे आत्ता डिस्कस केले तेच आपण लिहितोय. काय काय रिझन सांगितलं, महत्त्वाचं रिझन दॅट इज हेरिडिटी, ज्याला आपण अनुवंशिकतेनं होणारे आजार म्हणतो. आपण बघा हे डिसीजमध्ये मी जे तुम्हाला पहिल्या लेक्चरला सांगितलेले होते डिसीजेसचं क्लासिफिकेशन सांगताना, तर डायबिटीस हा हेरिडिटरी डिसीजेसमध्ये तुम्हाला, किंवा तुम्ही त्याला नॉन कम्युनिकेबल डिसीज ह्याच्यामध्ये पण तुम्ही ह्या डायबिटीसचं एक्झाम्पल सांगू शकता. ओके, सो हेरिडिटी हे एक इम्पॉर्टंट असं रिझन आहे. त्यानंतर ओबेसिटी, खूप जर माणूस स्थूल असेल, ओबेज असेल तर त्या पर्सनला डायबिटीस होण्याचे चान्सेस हे जास्त असतात. म्हणून डॉक्टर आपल्याला नेहमी सांगतात बघा की वजन तुमचं कंट्रोलमध्ये ठेवा. इवन हे डायबिटीस हा जो डिझीज आहे तो लहान मुलांच्यामध्ये देखील होण्याचे जे फ्रिक्वेन्सी आहे किंवा टेंडन्सी आहे ती हल्ली जास्त दिसते बघा तुम्हाला, की लहान लहान मुलांना सुद्धा डायबिटीस होतो. मग असं काय कारण असतं रे? हेरिडिटी हे तर झालंच, पण या जर मुलांचे तुम्ही लाईफस्टाईल ऑब्झर्व केली तर लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, अजिबात एक्सरसाइज न करणे, किंवा जंक फूडचं जे प्रमाण जास्त वाढलेलं दिसतं ह्या जनरेशनमध्ये, तर हे सगळे फॅक्टर्स आहेत. तासन तास टी व्ही समोर बसून चघळत राहायचं. सो ह्या गोष्टी जर तुम्ही अवॉइड केल्यात तर तुम्हाला हे डिसीजपासून स्वतःला प्रिव्हेंट करता येईल. सो ओबेसिटी हे एक रिझन झालं. देन लॅक ऑफ एक्सरसाइज, त्याच्यानंतर जर मेंटल स्ट्रेस असेल तर त्या स्ट्रेसमुळे सुद्धा तुम्हाला डायबिटीस होऊ शकतो. स्ट्रेसमुळे ओबेसिटी येऊ शकते. पूर्ण तुमची हेल्थ जी आहे ती तुमच्या मेंटल कंडिशनवरती देखील खूप सारे डिपेंड करते. जी मेंटल कंडिशन तुमची प्रॉपर असेल जर असेल
तर तुम्ही बऱ्याचशा डिसीजेसना प्रिव्हेंट करू शकता. सो हे काही इम्पॉर्टंट असे रिझन्स झाले डायबिटीज होण्यामागचे. आता याचे प्रिव्हेन्शन जर करायचं असेल तर ऑब्व्हियसली मी जसं तुम्हाला सांगत जाते की हे जे कॉजेस आहेत किंवा रिझन्स आहेत ते अवॉइड केले की आपोआप तुम्हाला स्वतःला ह्याच्यापासून प्रिव्हेंट करू शकता. मग प्रिव्हेन्शनमध्ये काय काय लिहायचं सांगा बरं. आता इथे लॅक ऑफ एक्सरसाइज आहे, सो इथे प्रिव्हेन्शनमध्ये आपण काय म्हणणार, हॅव्हिंग मोर फिजिकल एक्सरसाइज. त्यानंतर अवॉइडिंग जंक फूड्स, हा एक तुम्ही प्रिव्हेन्शनमध्ये सांगू शकता. सो तेच लिहायचं इथे. काय काय लिहूया बघा. फॉलोइंग प्रॉपर डाएट, त्याच्यानंतर म्हणजे त्याच्यात तुमचं सगळे आले की फायब्रस फूड आलं, घरचं ताजं जेवण, सगळं आलं. अवॉइडिंग जंक फूड, त्यानंतर कोल्ड्रिंक्स वगैरे तुम्ही जे घेता ते सगळं तुम्ही अवॉइड केलं, कारण ते कोल्ड्रिंक्स म्हणजे नुसते एरिएटेड ड्रिंक्स आणि त्यात लॉट्स ऑफ शुगर असते की जी अजिबातच आपल्या बॉडीसाठी युजफुल नाही. सो त्या सगळ्या गोष्टी तुम्ही अवॉइड करायच्या. प्रॉपर फूड झालं. त्यानंतर मेडिसिन तर आहेच आणि हॅव्हिंग फिजिकल एक्सरसाइज. ह्या काही गोष्टी तुम्ही जर फॉलो केल्या तर तुम्ही डायबिटीजपासून स्वतःला प्रिव्हेंट करू शकता. डायबिटीजमध्ये तुम्हाला एवढंच दिलेलं आहे. हां, आता एक लक्षात घ्या, जर तुम्ही म्हणाल मग काय बिघडलं हे असं सगळं झालं तर, पण हा असा डिसीज आहे की त्याच्यामुळं तुम्हाला बाकी तुमचे जे फिजिकल प्रोसेसेस आहेत त्याच्यावरती देखील खूप जास्त इफेक्ट होतो. तुमच्या जखमा भरून येणार नाहीत किंवा एखादं काही तुम्हाला ॲक्सिडेंट झाला तर तुमचं ऑपरेशन करण्यासाठी त्याच्यामध्ये रेस्ट्रिक्शन्स येतील किंवा ह्याच्यामुळं तुम्हाला अजूनही बरेचसे डिसीजेस देखील होऊ शकतात. सो काळजी घ्यायची की आपल्याला ह्या सगळ्या लाईफस्टाईलला आपल्याला अवॉइड करायचं आहे. हेल्दी लाईफस्टाईल जर तुम्ही ठेवली, प्रॉपर फूड, प्रॉपर एक्सरसाइज, हे सगळे जर तुम्ही हॅबिट स्वतःला लावून घेतले तर आत्तापर्यंत आपण जे डिसीजेस डिस्कस केलेले आहेत, मग ते कम्युनिकेबल असू देत किंवा नॉन कम्युनिकेबल असू देत, जिथे हेरिडिटी हा फॅक्टर येतो तो सोडून बाकी सगळे रिझन्स तुम्ही अवॉइड करून ह्या सगळ्या डिसीजेसपासून स्वतःला प्रिव्हेंट करू शकता. सो हा झाला फर्स्ट डिसीज, दॅट इज डायबिटीज. आता याच्यानंतरचा पार्ट आहे हार्ट डिसीज. जसं की मी तुम्हाला आत्ता सांगितलं, डायबिटीज आणि हार्ट डिसीज हे एकमेकांशी बरेचसे कोरिलेटेड आहेत. म्हणजे इफ यू आर हॅव्हिंग हार्ट ट्रबल किंवा इफ यू आर हॅव्हिंग डायबिटीज देन यू आर मोर लाईकली टू हॅव हार्ट डिसीज अँड सो ऑन. सो तुम्ही यापासून स्वतःला जर प्रिव्हेंट केलं तर ऑब्व्हियसली अल्टिमेटली तुम्ही हा देखील डिसीजपासून स्वतःला प्रिव्हेंट करू शकताय. आता हार्ट डिसीज म्हणजे ज्याला आपण हार्ट अटॅक म्हणतो. आता हार्ट अटॅक काय येतो किंवा काय रिझन आहे त्याच्या मागचं, तर प्रॉपरली हार्टला ऑक्सिजन किंवा न्यूट्रियन्स याचा सप्लाय होत नाही. का होत नाही, तर हेच जे सगळे फॅक्टर मी तुम्हाला आत्ता सांगितले त्याच्यामुळं काय होतं, जे अनवॉन्टेड फॅट्स आहेत किंवा ज्याला आपण बॅड कोलेस्ट्रॉल म्हणूया, ऑइली फूड, जंक फूड, जे मैदावालं फूड वगैरे सगळं खाल्ल्यामुळं काय होतं, हे जे अनवॉन्टेड कोलेस्टेरॉल, ज्याला आपण बॅड कोलेस्ट्रॉल पण म्हणूयात, ते काय होतं, तुमच्या ब्लड व्हेसल्सच्या आतल्या भागामध्ये ॲक्युम्युलेट होत जातं. सपोज ही तुमची ब्लड व्हेसल आहे, ओके, याच्या आतल्या बाजूला हे फॅट हळूहळू जमा होत जातात आणि त्या ब्लड व्हेसलचा जो डायमीटर आहे तो हळूहळू कमी होत जातो आणि त्याच्यामधून प्रॉपरली ब्लड फ्लो होणार नाही. हार्टला ज्या ब्लड व्हेसल्स ब्लड सप्लाय करतात त्यांच्यामध्ये अशा प्रकारे चोकअप झाल्यामुळे, ब्लड व्हेसल्स म्हणजे एक पाईपलाईन सारखेच आहेत, ती जर चोकअप झाली तर हार्टला प्रॉपरली ब्लडचा सप्लाय होत नाही, त्याचं फंक्शनिंग प्रॉपरली होत नाही, हार्ट त्याचं वर्क जे आहे ते एफिशियंटली करू शकत नाही. पंपिंगची जी ॲक्शन आहे ना हार्टची, ती प्रॉपरली हार्ट करू शकत नाही. त्यामुळं ज्याला आपण हार्ट डिसीज म्हणतो किंवा हार्ट स्ट्रोक, हार्ट अटॅक, ते आपल्याला दिसून येतात. मग हे मेन झालं, म्हणजे हार्ट अटॅक म्हणजे काय हे तुम्हाला कळालं की बॅड कोलेस्ट्रॉल किंवा जे चोकअप्स किंवा प्लाक म्हटलं जातं, तर ते आपल्या ब्लड व्हेसलच्या आतल्या बाजूला ॲक्युम्युलेट होतं आणि त्याच्यामुळं ब्लडला, हार्टला प्रॉपर ऑक्सिजन किंवा न्यूट्रियंट्सचा सप्लाय होत नाही, त्यामुळं हार्टचं प्रॉपर फंक्शन होत नाही. आता ह्याचे रिझन्स परत हे सेमच आहेत
हे जे सगळे हेरिडिटी किंवा ओबेसिटी, लॅक ऑफ एक्सरसाइज, हॅव्हिंग जंक फूड, सेम रिझन तुम्ही इथे देखील सांगणार आहात. आणि प्रिव्हेन्शन अगेन तेच, बट प्रॉपरली मेडिकेशन तुम्ही घेतलं पाहिजे, एक्सरसाइज तुम्ही केला पाहिजे. हे सगळं तुमची हार्टची हेल्थ जर तुम्हाला प्रॉपर ठेवायची असेल फॉर अ लॉंग ड्युरेशन. बरेचदा तुम्ही ड्यू टू एक्सेसिव्ह वर्क स्ट्रेस बघितला असेल तुम्ही, अगदी छोट्या छोट्या मुलांना, 20-25 वर्षाच्या मुलांना सुद्धा हार्ट अटॅक येऊन ते मेलेलं आपण ऐकलेले असतील न्यूज. सो हे सगळं काय आहे तर आपली ही जी चेंजिंग लाईफस्टाईल जी आहे ज्याच्यामध्ये खूप सारा स्ट्रेस आहे, वर्क स्ट्रेस आहे. लहान लहान मुलंसुद्धा गॉड नोज कशाचा स्ट्रेस घेतात. लहान मुलांनासुद्धा आपण ह्या हार्ट अटॅक आलेल्या केसेस ऐकल्या असतील. सो हे सगळं आपल्याला अवॉइड करायचं आहे. आता आपल्या दुर्दैवानं म्हणू आपल्याला जर हार्ट डिसीज झालेच तर त्याच्यावरती काय ट्रीटमेंट आहे तर डिपेंडिंग ऑन द सिव्हिॲरिटी, की तुमचं हार्ट किती पर्सेंटमध्ये काम करतं आहे किंवा किती पर्सेंटमध्ये खराब झालं आहे याच्यावरती बेस्ड आपल्याला वेगवेगळ्या टेक्निकचा यूज करून त्या हार्टचं प्रॉपर फंक्शनिंग हे परत सुरळीत करता येतं काही प्रमाणामध्ये. मग त्याच्यामध्ये आपण अगदी हार्ट ट्रान्सप्लांटेशनपासून तुम्ही ओपन हार्ट सर्जरी, बायपास सर्जरी, अँजिओप्लास्टी असे बरेचसे शब्द ऐकले असतील की जे आता हल्ली खूप कॉमन झालेले आहेत, इजंट इट. सो या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा यूज करून किंवा हे जे ऑपरेशन्स वगैरे करून आपण त्या हार्टचं जे फंक्शनिंग आहे ते काही काळासाठी एक्सटेंड करू शकतो, प्रोलॉंग करू शकतो. परंतु ते जे पर्सन आहेत ते परत नॉर्मल आपली जी लाईफस्टाईल म्हणजे त्यांचं वर्किंग जे आहे, वर्किंग एफिशियन्सी आहे ती खूप प्रमाणामध्ये कमी होते. त्यांच्या खाण्यामध्ये, त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये हे खूप रेस्ट्रिक्शन्स येतात. सो एवढे सगळे कॉम्प्लिकेशन्स करून खूप सारा पैसा ओतून परत आपली लाईफस्टाईल जी आहे ती आधीसारखीच साधी ठेवावी लागत असेल तर मग काय हरकत आहे की आपण सुरुवातीपासूनच हे सगळ्या गोष्टी अवॉइड करून पहिल्यापासूनच हेल्दी लाईफस्टाईल जगली तर हे सगळं आपण अवॉइड करू शकतोच, इजंट इट. सो आता परत आपण हे हार्ट डिसीज परत त्याचे सिम्पटम्स तर तुम्हाला ओळखता आले पाहिजेत. बेसिक बरेचदा आपल्या घरात मोठी माणसं असतात, अचानक त्यांना असे काहीतरी त्रास जाणवू लागतो, चेस्ट पेन सिव्हिअर होऊ लागते, हातापायाला मुंग्या येतात, एकदम ते बधीर झाल्यासारखं होतात आणि मग आपल्याला सुचत नाही अशा वेळेस काय करायचं. सो हे बेसिक सिम्पटम्स आहेत हार्ट डिसीजचे. काय की नॉर्मली लेफ्ट साईडला आपल्याला हार्टमध्ये पेन होईल किंवा हाताला मुंग्या आल्या, जर असं काही तुम्हाला जाणवलं की आपल्या आजूबाजूला कुणाला दिसतंय असं तर तुम्ही इमिजिएटली ॲम्ब्युलन्स कॉल करू शकता. त्यानंतर जी फर्स्ट एड असते हार्ट अटॅकसाठी त्याच्यामध्ये आपण ते जे प्रेशर बघा तुम्ही बघितलं असेल बरेचदा की त्या हार्टला प्रेशराईज केलं जातं, म्हणजे हार्टवरती प्रेशर अप्लाय करून त्याचं जे ब्लड फ्लो आहे तो आपण सुधारता येईल का हे बघू शकतो. इमिजिएटली डॉक्टरकडे नेलं जातं. बरेचदा काही डॉक्टर्सनी गोळ्या सांगितलेल्या असतात त्या देखील तात्पुरत्या स्वरूपात, म्हणजे घरातून तुम्ही डॉक्टरांच्याकडे जाईपर्यंत फर्स्ट एडमध्ये तुम्ही काय काय कराल हे देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. परत मी सांगते की हा सगळा पार्ट ॲज अ सिलेबस म्हणून तुम्ही नाही स्टडी करू नका. हे आपल्या डेली लाईफमध्ये हे सगळं नॉलेज असणं आपल्याला गरजेचं आहे की पटकन एखादा केस अशी झालीच आपल्या आजूबाजूला तर तुम्हाला ॲज अ स्टुडंट म्हणजे हे शिकलेलं नॉलेज, आपण बरेचदा असं म्हणतो की पुस्तकातलं नॉलेजचा डेली लाईफमध्ये आपल्याला यूज होत नाही असं बोललेलं तुम्ही ऐकलं असेल, पण सायन्स हा जो सब्जेक्ट आहे याच्यामध्ये आपण जे जे शिकतोय त्यातलं मॅक्झिमम नॉलेज हे आपण डेली लाईफमध्ये अप्लाय करू शकतो. सो हे सगळं शिकल्यानंतर तुम्हाला थोडीशी ह्या डिसीजबद्दल त्याच्या बेसिक जे फर्स्ट एड आहे ह्या सगळ्याबद्दल माहिती मिळाल्यानंतर ते नॉलेज तुम्ही डेली लाईफमध्ये इम्प्लिमेंट करू शकता. सो जर अशी केस जेव्हा तुम्हाला आढळेल तर तेव्हा तुम्ही काय कराल, इमिजिएटली ॲम्ब्युलन्स बोलवाल. त्यानंतर जे मी तुम्हाला सांगितलं कॉम्प्रेस करायचं, छातीवरती दाब द्यायचा, तर तो दाब दिल्यानं देखील हार्टचं फंक्शनिंग थोडाफार दवाखान्यात जाईपर्यंत तर तो थोडंफार एक्सटेंड करता येतं आपल्याला. ज्या काही गोळ्या सांगतात डॉक्टर आपल्याला, एक जी गोळी सांगितलेली असते प्रिस्क्राईब केलेली असते ती देखील जिभेखाली ठेवायला देईल तिथंपर्यंत जाईपर्यंत. तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करून त्या पर्सनची लाईफ ही सेव्ह करू शकता. ओके, सो आता बघू हेच हार्ट डिसीजची डिटेल इन्फॉर्मेशन. सिम्पटम्स काय काय सांगितले तुम्हाला, चेस्ट पेन, छातीत कळा येणे,
त्यानंतर पेन इन शोल्डर, त्यानंतर काय सांगितलं, नेक, क्रॅम्स इन हँड, या ज्या पेन्स आहेत त्या शोल्डर तसं नाही तर नेक किंवा हँड या रिजन्समध्ये देखील येऊ शकतात. असं गरज नाही की फक्त छातीतच वेदना झाल्या तर आपण त्याला हार्ट अटॅक म्हणूयात. सो हातापायाला मुंग्या येणं, पेन येणं हा देखील त्याचं एक सिम्पटम असू शकतं. हे झाले सिम्पटम्स. त्यानंतर त्याचे रिझन्स काय काय आहेत बघा. ऑलमोस्ट ह्याच्याशी रिलेटेड आणि शिवाय स्मोकिंग असेल, अल्कोहोलिझम ह्यासारखे ॲडिक्शन्स असतील तरी देखील तुम्हाला हार्ट डिसीज होण्याचे चान्सेस हे जास्त असतात. सो सिम्पटम्समध्ये आपण लिहूया स्मोकिंग, अल्कोहोलिझम, त्यानंतर लॅक ऑफ एक्सरसाइज, त्यानंतर डायबिटीज, हायपरटेन्शन जरी तुम्हाला असेल तरी देखील हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस असतात. डायबिटीज तर आहे, हायपरटेन्शन म्हणजे ज्याला आपण हाय BP, हाय ब्लड प्रेशर म्हणतो ते आहे. त्यानंतर ओबेसिटी, स्थूलपणा जर असेल तर त्याच्यामुळे देखील हार्टवरती प्रेशर येतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो. अँगर, जर तुम्ही सारखे चिडचिड करत असाल, खूप तुम्हाला एन्झायटी असेल, एन्झायटी म्हणजे पर्सन सतत रेस्टलेस असेल, ब्लड तुमचं सतत रागावलेला किंवा चिडलेला अशा पद्धतीची जरी तुमची मनोवृत्ती असेल तर तरी देखील तुम्हाला हार्ट डिसीज किंवा हार्ट अटॅक हा येऊ शकतो. ओके, सो हे काही बेसिक रिझन झाले. त्यानंतर याची ट्रीटमेंट काय करणार आहे. ट्रीटमेंटमध्ये मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की अँजिओप्लास्टी. आता ह्या अँजिओप्लास्टीमध्ये काय केलं जातं तर एक तुमचे जे कॉलर बोन आहे किंवा हाताच्या थ्रू तुमच्या हार्टचे जे ब्लड व्हेसल्स आहेत त्या ब्लड व्हेसलमध्ये एक छोटीशी पाईपसारखा स्ट्रक्चर रिलीज केलं जातं. त्या पाईपच्या एका एंडला छोटंसं बलून सारखा एक स्ट्रक्चर असतं. म्हणजे सपोज ही अशी पाईपलाईन छोटासा बलून सारखं स्ट्रक्चर ह्याच्या एका एंडला आहे. डॉक्टर काय करतात, थ्रू सर्जरी म्हणजे छोटीशी एक आपण काय म्हणतो लॅप्रोस्कोपीसारखी एक छोटीशी सर्जरी थ्रू सुद्धा हे तुम्ही करू शकता किंवा जशी सिव्हिअरिटी असेल त्या पद्धतीनं काय केलं जातं, हा बलून जो आहे तो तुमच्या ब्लड व्हेसल्स जे आहेत हार्टला ब्लड सप्लाय करणाऱ्या व्हेसल्स त्याच्यामध्ये हे रिलीज केलं जातं आणि तुमच्या ज्या डिझायर्ड साईटला ते पोचल्यानंतर सपोज ही तुमची ब्लड व्हेसल आहे आणि इथं हे सगळं ब्लॉकेज आहे. तर हा जो बलून आहे तो काय करतो, जेव्हा ह्या रिजनमध्ये येईल तेव्हा तो फुगवला जातो. ठीक आहे, आणि फुगवला गेल्यामुळं काय होतं, तिथला जी कॅपिलरी आहे ब्लड व्हेसल जी आहे ती एक्सपांड होईल आणि एक्सपांड झाल्यामुळं तिथला जो प्लाक आहे तो रिमूव्ह करायला हा अशा प्रकारचं बलून तुम्हाला हेल्प करेल आणि ती जी ब्लड कॅपिलरी आहे ती परत प्रॉपरली काही प्रमाणामध्येही फंक्शन करायला लागते. सो दिस इज अँजिओप्लास्टी. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बायपास सर्जरी. आता बायपास म्हणजे आपण म्हणतो हे सोडून बाजूनं जाणं. मग बायपास सर्जरीमध्ये काय केलं जातं, तुमच्या बॉडीचे जे अदर पार्ट्स आहेत जनरली पायाच्या ज्या ब्लड व्हेसल्स असतील तर त्या काढल्या जातात आणि जिथे तुमची डॅमेज्ड व्हेसल आहे तिला सोडून म्हणजे तिथून तुमचा सप्लाय, सपोज आता हीच डॅमेज्ड व्हेसल आहे तर ही ॲज इट इज ठेवून याला बायपास करणारी दुसरी एखादी ब्लड व्हेसल तुमच्या हार्टला जोडली जाते. इथंपर्यंतचा तिचा सप्लाय कट करायचा आणि दुसरी व्हेसल ही तुमच्या हार्टला ब्लड सप्लाय करणारी हेल्दी अशी व्हेसल जोडायची. याला म्हणायचं बायपास सर्जरी. त्यानंतर येतो ओपन हार्ट सर्जरी. नावाप्रमाणेच काय असणार आहे ह्याच्यात की तुमचे जे सगळे रिब केज आहे तो ओपन करून हार्ट
चा जो स्ट्रक्चर आहे तर ते बाजूला बाहेर काढून, म्हणजे बॉडीच्या बाहेर ॲज नाही पण ओपन केल्यानंतर ह्या हार्टमधले जे काही डिफेक्ट्स असतील ब्लड व्हेसलचे किंवा प्रॉपर हार्टच्या एखाद्या पार्टचे, तर ते डिफेक्ट ऑपरेशन करून, सर्जरी करून हे बाजूला काढले जातात. सो हा झाला ओपन हार्ट सर्जरी. त्याच्यानंतर पुढचा आहे हार्ट ट्रान्सप्लांट, म्हणजे पूर्ण हार्टच बदलून टाकणे. एखाद्या मृत माणसाचं हार्ट हे त्याच्या म्हणजे डेथ नंतर काही वेळ त्याची फंक्शनिंग जे आहे ते चालू शकतं. सो ते हार्ट बदलून दुसऱ्या पर्सनच्या हार्ट त्याच्या बॉडीमध्ये इम्प्लिमेंट करणे, कारण त्याला ट्रान्सप्लांटेशन म्हणतो. ती एक प्रोसेस झाली. त्यानंतरचा येतो इन्स्टॉलेशन ऑफ स्टेंट. आता हा स्टेंट म्हणजे काय असतो, तर स्टेंट ही एक प्रकारची जाळी असते, जाळीसारखं स्ट्रक्चर असतं. आणि जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, हे ब्लॉकेजेस असणारी जी आपली ब्लड कॅपिलरी आहे किंवा ब्लड व्हेसल आहे, त्याच्यामध्ये ही जाळीसारखं स्ट्रक्चर जे आहे ते बसवलं जातं, की ज्याच्यामुळं काय होईल, हे ब्लॉकेजेस ओपन होतील आणि हे स्टेंट्स जे असतात ते कायमस्वरूपी बसवले जातात. सो हा झाला नेक्स्ट ट्रीटमेंट, दॅट इज इन्स्टॉलेशन ऑफ स्टेंट. आणि लास्ट आहे पेसमेकर बसवणे. आता हा पेसमेकर कधी बसवला जातो, जेव्हा तुमचे हार्टबीट्स हे ॲबनॉर्मल होत असतात, नॉर्मल रेटपेक्षा आयदर खूप जास्त किंवा खूप कमी जर होत असतील, तर हा पेसमेकर तुमच्या स्किनच्या जवळ, नॉर्मली कॉलर बोनच्या जवळपास हा पेसमेकर बसवला जातो, की जो काय करतो, तुमच्या हार्टबीट्स रेग्युलेट करायचं काम करतो. हे एक मशीनच असतं. हा हार्टबीट्स किंवा हार्टकडून येणारे जे सिग्नल्स आहेत ते मेंटेन करतो आणि मग तुमच्या हार्टबीट्स ह्या नॉर्मली होतात. सो ह्या काही ट्रीटमेंट्स आहेत हार्ट डिसीजमध्ये दिल्या जाणाऱ्या. आणि मग तुम्हाला मी मगाशी सांगितलं फर्स्ट एड्स, की जर हार्ट अटॅक आलाच तर तुम्ही काय काय कराल, इथं दाखवते तुम्हाला लिहून. फर्स्ट एडमध्ये एक तर तुम्ही हे यातलं नाही हा, हे ॲम्ब्युलन्स बोलवणार. त्यानंतर कॉन्शियसनेस त्या पर्सनची किती आहे, तो पर्सन किती प्रमाणात कॉन्शियस आहे किंवा सबकॉन्शियस अनकॉन्शियस आहे ते तुम्ही चेक कराल. चेक कॉन्शियसनेस. त्यानंतर मगाशी मी तुम्हाला सांगितलं कॉम्प्रेशन, त्याचा लॉंग फॉर्म काय आहे बघा, हा एक लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट, ज्याला शॉर्टमध्ये COLS असं म्हटलं जातं. जे मगाशी तुम्हाला सांगितलं ना की कॉम्प्रेस करायचं एकदम फास्ट, साधारण तुमच्या एका मिनिटाला 30-40पेक्षा जास्त प्रमाणामध्ये चेस्टला कॉम्प्रेस करायचं जोरजोरात, की ज्याच्यामुळे तुमच्या हार्टचं फंक्शनिंग जे आहे ते थोडंफार मॉडिफाय होण्याला हेल्प होईल. सो हे झाले 2 डिसीजेस, डायबिटीज आणि हार्ट डिसीज. आता याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याचा पुढचा पाठ हा बघणार आहोत.